मला या ठिकाणी बोलवलेला विशेष आणि आनंददायी एवढ्यासाठी की भारताच्या इतिहासामध्ये भारताचे पंतप्रधान विश्वगुरु विकास पुरुष आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे निर्णय घेतले धाडसाचे या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे त्यातलाच एक निर्णय परवा मोदी सरकारने घेतला तो म्हणजे भारतामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात। जातीनिहाय जनगणना करणं खूप गरजेचं आहे असं मत भारत स्वतंत्र झाल्यापासून या देशातल्या प्रत्येक नेत्यांचं प्रत्येक नागरिकांचं होतं। इंग्रजांच्या राजवटीमध्ये शेवटची जातीनिहाय जनगणना 1936 ला झाली आणि त्याच्यानंतर कधीही भारत स्वतंत्र झाल्यानंतर जातीनिहाय जनगणना झाली नाही। जातीनिहाय अनेक वेळा सर्वेक्षण झालं, अनेक राज्यांनी जातीनिहाय जनगणना करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती जनगणना योग्य होती किंवा समाजाला न्याय देण्यासारखी होती अशी परिस्थिती नव्हती, म्हणून ती कधीही लागू झाली नाही। खरं तर 2014 ला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आलं। दर 10 वर्षांना जनगणना होत असते आणि 2021 ला जातीनिहाय जनगणना करण्याचं ठरलं, पण कोरोनाच्या महामारीमुळे ती जनगणना थांबवण्यात आली। डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना असाच एक ठराव घेण्यात आला होता की जातीनिहाय जनगणना करण्याचा, परंतु पी चिदंबरम यांनी त्याला विरोध केला आणि ती जातीय जनगणना थांबवण्यात आली। त्यामुळे पहिल्यापासून जातीय जनगणनेला काँग्रेसचा विरोध राहिलेला, त्या काळामध्ये सुद्धा जातीय जनगणना करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी नेहमी करत होती आणि आता त्याला मूर्त स्वरूप आलेलं। भारतामध्ये अनेक जाती अनेक जमाती सुखानं गुण्यागोविंदानं सौहार्दाच्या वातावरणामध्ये राहत आहेत आणि सामाजिक एक बांधिलकी घेऊन सगळी लोक भारताच्या प्रगतीला हातभार लावत आहेत। परंतु गेल्या 70-75 वर्षामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्या पद्धतीनं जातीय विषमता नष्ट झाली पाहिजे, जे छोटे छोटे समूह आहेत त्यांची संख्या निश्चित करून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी पाठबळ दिलं गेलं पाहिजे, असं गेल्या 75 वर्षात झालं नाही। एससी एसटी ही लोकसंख्या मोजली गेली, परंतु ओबीसी लोकसंख्या मोजली गेली नाही, ओपनची लोकसंख्या मोजली गेली नाही। त्यामुळं जातीनिहाय जो समतोल या भारत देशाचा आहे त्याच्यामध्ये क्लॅरिटी नव्हती, सुसूत्रता नव्हती, स्पष्टता नव्हती। त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात नरेंद्र मोदी साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतला की येणाऱ्या कालावधीमध्ये भारतामधल्या सर्व जातीनिहाय जनगणना करायची आणि प्रत्येक
जाती जमाती समूहाला शासनाचा लाभ कसा देण्यात येईल या संदर्भात निर्णय घेण्यात आला। खरं तर याच्यामुळं राजकीय आरक्षण असेल, सामाजिक आरक्षण असेल, शैक्षणिक आरक्षण असेल, हा ज्याचा वाटा त्याला दिला जाईल। विनाकारण कमी संख्या असताना जादाचा लाभ घ्यायचा अनेक ठिकाणी प्रयत्न होतोय, तो कुठेतरी थांबवला जाईल आणि सगळ्यांना समान त्यात बांधलं जाईल आणि ज्याचा त्याला वाटा त्या ठिकाणी दिला जाईल। म्हणून अनेक वर्षापूर्वीची ही मागणी, अनेक वर्षापासूनची ही मागणी सातत्यानं भारतातले जनप्रतिनिधी करत आहेत आणि त्याला मूर्त स्वरूप या ठिकाणी नरेंद्र मोदींनी दिलं आणि परवा निश्चित केलं की भारतामध्ये येत्या काही दिवसामध्ये जातीनिहाय जनगणना करणार। आणि म्हणून आज सकाळी अख्ख्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जागोजागी पेढे लाडू वाटून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं, आनंदोत्सव साजरा करण्यात आला। खरं तर काँग्रेसच्या नेत्यामध्ये चढाओढ लागलेली आहे की जातीय जनगणना ही आमच्या दबावामुळे सरकारनं केली। खरं तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना आता भारताच्या म्हणजे भारत एकत्रित राहावा, भारत सार्वभौम राहावा यासाठी ते किती प्रयत्न करताना दिसत आहेत आणि आता एक नॅरेटिव्ह सेट करतायत की आमच्या दबावामुळे सरकारनं हा निर्णय घेतला। खरं तर नरेंद्र मोदी साहेबांनी 2014 नंतर या देशाला एकत्रित ठेवण्यासाठी, या देशाची प्रगतीची घोडदौड आणखी वाढवण्यासाठी आणि सर्व जातीय धर्माला एकत्रित ठेवून भारत हा विश्वगुरू बनवण्यासाठी, भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात वाढीसाठी अनेक धाडसी निर्णय घेतले। त्यामध्ये अनेक ठिकाणी नेशन बिल्डिंगचं काम केलं, 370 सारखं कलम रद्द केलं, ट्रिपल तलाक या ठिकाणी आणला, NRC लागू केली आणि देशामध्ये सर्वजण एकसारखे आहे। अनेक जाती धर्माच्या लोकांना सुद्धा मानवता हा धर्म मानून सगळ्यांना एका प्लॅटफॉर्म आणायचं काम या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि त्याच प्रकारचा त्याच धर्तीवरला एक धाडसी निर्णय म्हणून या ठिकाणी जो गेल्या स्वातंत्र्यानंतर कधीच कोणी घेतला नाही तो निर्णय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे। आणि म्हणून आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना, सगळ्या माध्यमांना विनंती करेन की हा जो निर्णय आहे, हा निर्णय नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला, तो जनतेच्या भल्यासाठी घेतलेला आहे, सर्व समाजाच्या भल्यासाठी घेतलेला आहे। त्या निर्णयाची माहिती आपल्याद्वारे सातारा जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवावी म्हणून खरं तर आज हा या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं। दुसरा विषय की तुम्ही काल परवाच बघितला सर की नेहमी अनेक पक्ष आणि पार्ट्या भारतीय जनता पार्टीला शेतकऱ्यांच्या विरोधातली पार्टी म्हणून हिणवत असत, टोमणे मारत असत। परंतु काल एक निर्णय घेतला गेला की ऊसाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये अख्ख्या देशामध्ये 10.25 रिकव्हरीला पहिलं 3400 रुपये FRP होती, आता त्यामध्ये 150 रुपयाची टनाला भरघोस वाढ केली। आता 35 ते 50 रुपये या ठिकाणी 1 टन ऊसाला आपल्याला मिळणार आहे। आणि म्हणून जे खोटा नॅरेटिव्ह पसरतात की भारतीय जनता पार्टी ही शेतकऱ्यांच्या विरोधातली पार्टी आहे, त्यांना मला ठासून सांगायचं आहे की FRP मध्ये वाढ 2014 पासून फक्त नरेंद्र मोदी साहेबांनी केलेली आहे आणि त्यांच्या वाढीमुळेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्यातला चांगला दर आपल्याला देता येतोय। तिसरी सगळ्यात महत्वाची आनंदाची बाब आहे आणि ती सगळ्यात तुम्हाला पण स्वाभिमानाची आहे, आनंदाची आहे। या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला
100 दिवस पूर्ण झाले आणि 100 दिवसाच्या कार्यकालामध्ये आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येक मंत्र्यांना टास्क दिला होता